नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आजच्या या नवीन रोमॅन्टिक कथेला सुरुवात करूयात. मुंबईपासून लांबच्या स्टेशनवर एक चाळ, शांती नाव तिचं. नाव शांती असली तरी कायम अशांत असलेली, पागडी पद्धतीने राहणारी बिराडं आणि शेजारच्या घरातून मटणाचा वास आला की आजूबाजूच्या घरातील नवरा बायकोमध्ये कमाईवरून भांडण. जवळजवळ सगळ्या बिराडांची आपसात भांडणं, पण सणवार आले की सगळे एकत्र. असं काहीसं संमिश्र वातावरण होतं शांतीमध्ये. तर आमच्या सावंत काकू चाळीत नेहमी ऍक्टिव्ह. चाळीतला सर्वात ऍक्टिव्ह सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजेच काकू. कोणाच्या घरी कोण आलंय, आज कोणाच्या घरी काय जेवण बनवलंय, कोणाचं कोणाशी कशावरून भांडण झालंय याची सगळी माहिती त्यांना असायची. म्हणूनच खाजगीत त्यांना सीसीटीव्ही असं नाव ठेवलं होतं. एक दिवस उन्हाळी दुपारची वेळ होती. अशांत असली तरी चाळ मात्र चिडीचूप होती. कडक उन्हामुळे शक्यतो कोणी बाहेर निघत नसे. सावंत काकू दोरीवर वाळायला घातलेले कपडे बघण्यासाठी बाहेर आल्या आणि त्यांनी सहजच समोर पाहिलं. समोरच्या जिन्यात कोणीतरी उभं होतं. एक मुलगा आणि एक मुलगी इकडे तिकडे घाबरत पाहत एकमेकांशी बोलत होते. त्यांना बघताच काकूंचा सीसीटीव्ही कॅमेरा एकदम जागृत झाला आणि दोरीवरचे कपडे तसेच सोडून समोरच्या खबरेचं लाईव्ह फुटेज घेण्यासाठी त्या दबकत जिन्याजवळ गेल्या. त्या दोघांमध्ये हळू आवाजात संभाषण चालू होतं. त्याने विचारलं, मग काय ठरवलंय? तिनं उत्तर दिलं, काहीच कळत नाही, काय करू ते. तो बोलला, काय तो निर्णय लवकर घे, दिवस फार कमी उरलेत. दिवस फार कमी उरलेत हे वाक्य कानावर पडताच काकूंच्या भोया वरती झाल्या आणि आता ती काय उत्तर देते हे ऐकण्यासाठी त्यांनी कानात प्राण एकवटले. ती थोडक्यात रडक्या आवाजात बोलली, हो रे, उशीर केला तर सगळंच संपेल, पण मी जगू शकणार नाही. मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. तिला मध्येच तोडत तो मोठ्या आवाजात तिला बोलला, अगं अशी टोकाची भूमिका घेऊ नकोस. आपण यातून काहीतरी मार्ग काढू. अशा गोष्टीतून बाहेर यायचं तर इतरही बरेच मार्ग असतात. ती बोलली, पण आता खूप उशीर झालाय. आजचं शेवटचाच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. वरतून कोणीतरी खाली यायची चाहूल लागली तसे ते बोलले, ओके ठीक आहे, मी काहीतरी मार्ग काढतो. कोणीतरी येत आहे, तू जा आता, मी तुला नंतर कॉन्टॅक्ट करतो. असं बोलून तो गडबडीत खाली पळाला आणि तिने वरच्या मजल्यावर धूम ठोकली. वरून दुसऱ्या मजल्यावरती अण्णा खाली येत होते. वर जाणाऱ्या तिला म्हणजेच सुमनला त्यांनी विचारलं, काय ग सुमे, कुठे पळत चाललीस? त्यांच्या प्रश्नानं सुमी थोडीशी गोंधळली, पण स्वतःला सावरत बोलली, काही नाही अण्णा, खाली एक कुत्रा होता, त्याला बघून पळाले. अण्णा हसत खाली जात बोलले, काय सुमे, आता लग्नाचं वय झालं तुझं आणि अजून तू कुत्र्याला घाबरतेस? अण्णा खाली आले तशा सावंत काकू आपल्या घराजवळून जाऊ लागल्या आणि मनात बोलू लागल्या, हा बेवडा अण्णा मध्येच कुठे तडमडला, नेमका क्लायमॅक्सच्या वेळी टपकला, दारू आणायला जात असेल मेला. अण्णांच्या नावाने दात ओठ खात काकू घरात गेल्या. घरी गेल्यावर काकूंचं लक्ष काही कामात लागेना. सारखं त्यांच्या डोळ्यासमोर सुमी आणि संजू ही दोन्ही पोरं येत होती. दोन्ही पोरं चांगली हुशार, व्यवस्थित वागणारी. मग काय चाललं होतं दोघात? तिचं बोलणं काकूंना आठवलं. उशीर केला तर सगळं संपेल म्हणजे नेमकं काय? कसला उशीर आणि काय चूक केली सुमीनं? असे नानाविध प्रश्न काकूंच्या मनात आले. कशी तरी दुपारची कामं उरकून काकू थोड्या वाम कुक्षी करायला पलंगावरती पडल्या, पण त्यांचा डोळा लागेना. त्या सारख्या कुशी बदलत होत्या, पण त्यांना झोप येत नव्हती. संजू आणि सुमी त्यांच्या झोपेसमोर राहूकेतू सारखे आडवे उभे राहिले होते. आता काकूंच्या हलकं हलकं पोटात दुखू लागलं. शेवटी त्यांनी मनाशी ठरवलं. काकू घराच्या बाहेर पडल्या आणि बाजूला 2 खोल्या सोडून परवांच्या घरात शिरल्या. शिरताना बोलल्या, परब वहिनी आहात का घरी? परब वहिनींचा नुकताच डोळा लागला होता. सावंत काकूंच्या खणखणीत आवाजानं त्या उठून बसल्या. थोड्या वैतागल्या होत्या, पण चेहऱ्यावर तसं न दाखवत्या बोलल्या, सावंत वहिनी या बसा. सावंत काकू बोलल्या, तुमची झोपमोड झाली असेल वाटतं. कसा तरी चेहऱ्यावर राग लपवून परब काकू उसना अवसान आणून बोलल्या, नाही हो, झोपली नव्हती, नुसतीच पडले होते. सावंत काकूंनी घरात येताच दरवाजा आतून बंद केला. त्यांची ही कृती पाहून परब काकूंनी ओळखलं काहीतरी खास काम असणार सावंत वहिनींचं. पोट धरून त्या परब काकूंच्या बाजूला बसल्या. पोट धरलेलं पाहून परब काकूंना वाटलं की सावंत काकूंच्या कदाचित पोटात दुखत असेल. सावंत काकू बोलायच्या आतच त्या बोलल्या, पोट दुखते का? सोडा किंवा ओवा देऊ का? त्यांना समजावत काकू बोलल्या, अहो अशी खबर आहे की ती ऐकल्यावर तुमच्या सुद्धा पोटात दुखेल. खबरा काढण्यात सावंत वहिनींचा हात कोणी धरू शकत नाही हे परब काकूंना चांगलंच माहीत होतं. आणि इतक्या दुपारी आल्या म्हणजे खबर काहीतरी खासच असणार हे परब वहिनींनी ओळखलं आणि सरसावून बसत बोलल्या, सांगा ना वहिनी, काय खबर आहे?
सावंत काकूंनी आपल्या वार्ताहर शैलीत थोड्याफार पूर्वीचा प्रसंग परब काकूंना सविस्तर सांगितला. त्यात सावंत काकूंनी आपली वाक्य जोडली आणि त्यांना संजू सुमीचं बोलणं ऐकताना ते दोघं दिसत नव्हते, पण त्यांनी परब काकूंना सांगताना असं सांगितलं की जसं काही ती दोघं सावंत काकूंना स्पष्ट दिसत होती. आणि सुमीनं पोटावर हात ठेवून उशीर केला तर सगळं संपेल हे वाक्य उच्चारलं असं सांगितलं. परब काकू त्यांचं बोलणं तोंड आ वासून ऐकत होत्या. कधी आ केलेल्या तोंडावरती हात ठेवत होत्या तर कधी कपाळावर हात ठेवत होत्या. एका दमात परब काकूंनी सगळा प्रसंग रसभरीत वर्णन करून सांगितला. सावंत काकू बोलल्या, वहिनी थोडं पाणी देता का? आता कुठं माझ्या पोटात दुखायचं थांबलं. परब काकू पटकन बोलल्या, तुमचं थांबलं पण माझ्या पोटात दुखायला चालू झालं ना. दोघी मोठ्यानं हसल्या. सावंत काकूंनी विचारलं, सांगा वहिनी याचा अर्थ काय समजायचा? परब काकू बोलल्या, मला वाटतं दोघांचं लफडं असावं, प्रेम प्रकरण वगैरे. सावंत काकू बोलल्या, मला पण असा संशय येतोय पण नक्की काही ते कळत नाही. दोघांचा एकच अंदाज होता की झाल्या प्रकाराबद्दल समोरच्याच्या तोंडून ती गोष्ट निघावी अशी दोघांची अपेक्षा होती. दोघी एकमेकांच्या स्वतःच्या मताचा अंदाज घेत होत्या. शेवटी परब काकू बोलल्या, आपण देसाई वहिनींना ही गोष्ट सांगूया का? सावंत काकूंना त्यांचं बोलणं पटलं आणि दोघी देसाईंकडे गेल्या. तिसऱ्या माळ्यावरच्या कोपऱ्यात देसाईंची रूम होती, पण आज दोन्ही काकू एका दमात 3 मजले चढून गेल्या. दोघींच्या नवऱ्यांची जर त्यांची अदलाबदली पाहिली तर अंगदुखी आणि अंधश्रद्धा आहे असं त्यांना वाटलं असतं. देसाई काकू म्हणजे बायकांमधली अश्लीलता आणि संभाषणाची डिक्शनरीज. बेधडक बायकांमध्ये अश्लील डायलॉग मारून सगळ्यांचा हाशा आणि टाळ्या मिळवणारी. परब काकूंनी दार थोटावलं. 5 मिनिटांनी दार उघडलं आणि दोघींनी बघून देसाई घराच्या बाहेर गेले. ते गेल्यावर त्या आपल्या अश्लील शैलीत देसाई काकू बोलल्या, बरं झालं 5 मिनिटं उशीर केला नाही तर आम्हाला डिस्टर्ब झाला असता. त्यांचं बोलणं ऐकून तेही खळखळून हसल्या. दोघी एकत्र आल्या आहेत म्हणजे काहीतरी खास बात असणार हे ओळखून देसाई काकूंनी लगेच दरवाजा लावून घेतला आणि सरळ मुद्द्याला हात घालत बोलल्या, काय खबर आहे? यावेळी परब काकूंनी पुढाकार घेत सांगायला सुरुवात केली. ह्या सावंत बहिणी दुपारी संजू आणि सुमीचं फार उशीर होईल असं सगळं सविस्तर आणि आपली 4 वाक्य त्यात जोडत सगळा प्रकार सांगितला. त्यांचं बोलणं ऐकून देसाई काकू आपल्या त्याच शैलीत बोलल्या, पाय घसरला वाटतं सुमीचा, दिवस पुढे गेलेत वाटतं. या आजकालच्या मुलांना इतकी सुविधा असून सुद्धा फुल्या. त्यांना मध्येच तोडत सावंत काकू बोलल्या, मी परब वहिनींना पण हेच बोलत होते पण त्यांना माझं बोलणं कळलंच नाही. परब काकू मनात विचार करत राहिल्या की ह्या कधी असं स्पष्ट बोलल्या होत्या. तिघींची या प्रसंगावर 3 तास खलबत झाली. सावंत काकू बोलत होत्या, आमचा किरण जरा जास्तच उन्हाडक्या करतो पण असल्या गोष्टींपासून लांब असतो. देसाई काकू बोलल्या, आमची राधा कधी कधी कुठल्या मुरावरती मान वर करून सुद्धा पाहत नाही. अशा गोष्टी तर तिला अजून माहीतही नसतील. परब काकू बोलल्या, आमची दोन्ही पोरं रूपा आणि चिन्मय साधीच आहेत हो, आपले संस्कारच तसे आहेत. शेवटी सावंत काकू दुसऱ्या नसेवर हात ठेवत बोलल्या, आपण सुमीच्या घरी सांगायचं का हे सगळं? त्यांचं बोलणं ऐकून दोघे विचारात पडल्या. मांजराच्या घड्यात घंटा कोणी बांधायची, कसं सांगायचं त्यांना? पण कसं असतं की दुसऱ्याच्या पॅन्टला पडलेलं ठिगळ 4 चौघात त्याला दाखवून द्यायची लोकांना भारी हौस असते आणि असं आलेला चान्स तिघींनाही सोडायचा नव्हता. सुमनच्या घरी हे सगळं कोण सांगायचं हा यक्ष प्रश्न तिघींसमोर होता आणि परब आणि देसाई काकूंचं एकमत होतं की सावंत काकूंनी त्या दोघांना बोलताना पाहिलं तर त्यांनीच सुमीच्या घरी कळवावं. पण सावंत काकू मात्र तयार नव्हत्या. असं सरळ सांगितलं तर त्यांना राग येईल आणि कदाचित सुमीच्या घरचे भांडण काढतील या भीतीनं काकू शांत होत्या. योग्य वेळ पाहून तिघींनी एकत्र सुमीच्या घरी कळवायचं असं तिघींनी ठरवलं आणि शेवटी एकदाची संध्याकाळी 5 वाजता तिघींची बैठक संपली. तर मित्रांनो, सुमीचा हा कारनामा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि यापुढे आता नक्की काय होतंय? सावंत काकू त्यांच्या घरी जाऊन सांगणार का आणि सांगितल्यानंतर काय होणार हे आपण पुढच्या भागात जाणून घेऊयात. तर भेटूयात पुढच्या एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.